आपल्या विदर्भात प्रत्येक सणाला एक खास चव असते आणि अक्षय तृतीया म्हटलं की आठवते ती गोड पारंपरिक चिंचवणी. आणि प्रत्येक घरामध्ये चिंचवणी बनवण्याची पद्धत वेगवेगळी राहते आणि साहित्य पण प्रत्येक घरामध्ये चिंचवणी बनवण्याचे वेगवेगळे वापरतात. तर मी माझ्या घरी चिंचवणी कशी बनवते ती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चिंचवणी बनवायला अगदी सोपी, खूपच साध्या साहित्यापासून तयार होणारी ही चिंचवणी चवीला एकदम खास आणि ज्या लोकांना ऊन बाधते त्या लोकांसाठी ही चिंचवणी एकदम फायदेशीर. या चिंचवणीमध्ये काही उष्ण गुणधर्म असणारे पदार्थ वापरले जातात आणि काही शीत गुणधर्म असलेले पदार्थ वापरले जातात. त्यामुळे या दोघांचेही यामध्ये बॅलन्स होते. त्यासाठी ही चिंचवणी उन्हाळ्यामध्ये खूप चांगली राहते. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले 1/4 कप आणि ते 2-3 तास भिजायला ठेवले होते. त्यानंतर चिंच आहे, इथे मी 1 कप इथे चिंच वापरलेली आहे. ती पण मी आधी 2-1 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि भिजायला ठेवलेली होती. आणि त्याचप्रमाणे इथे वाळा वापरत आहे आणि चिंचवणीमध्ये वाळा आवर्जून वापरायचा, त्याने एक छान टेस्ट येते आणि सुगंधही खूप छान येतो. मी वाळा आदल्याच दिवशी भिजू घालून ठेवला होता, त्यामुळे त्याची पेस्ट करायला आपल्याला सोपी जाते आणि भिजवल्यानंतरच वाळा इथे कापून घ्यायचा, तो लवकर कापला जातो. मिक्सरच्या पॉटमध्ये भिजवलेले तांदूळ टाकायचे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि जेवढं बारीक आपल्याला इथे पेस्ट बनवता येईल तेवढी इथे बारीक पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर ती पेस्ट चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे जाड कण असतील तर ते निघून जातील. आणि ही जी पेस्ट आहे ती मी आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि त्यानंतर आता आपण बाकीचे साहित्य वाटून घेऊया. त्याच पॉटमध्ये विड्याची पानं घेतली आहे मी इथे 2. त्यावर थोडासा चुना टाकायचा आहे. चुना इथे अति नाही वापरायचा, थोडासाच इथे चुना वापरायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये काठ टाकायचा आहे थोडासा. हे सर्व मिक्सरच्या पॉटमध्ये पानाचे तुकडे करून टाकून घ्यायचे. त्यानंतर विलायची टाकायची आहे आणि इथे विलायची सालासकटच टाकायची आहे. आणि जो आपण वाळा भिजू घातला होता तो मी नंतर कापून घेतला, तो मिक्सरमध्ये टाकायचा आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर चाळणीत टाकून ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यातला पूर्ण अर्क निघाला पाहिजे. आणि चमच्यानी छान प्रेस करून पूर्ण त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. वाळ्याचा जो चोथा उरतो त्याला परत मिक्सरला 2-3 वेळा फिरवून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून. आणि फिरवल्यानंतर परत चाळणीने गाळून त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि याचप्रमाणे मी चिंच जी आपण भिजू घातली होती त्याचा पण गर काढून घेतला. तो चिंचेचा गरही मी चाळणीने चाळून घेतला, म्हणजे त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. आता हा चिंचेचा गर आपल्याला वाळ्याच्या ज्या मिश्रणामध्ये आधी टाकून घ्यायचं. त्यानंतर जे आपण तांदूळाचं मिश्रण केलं होतं वाटून ते टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला चिंचवणी दुसऱ्या दिवशी बनवायची असेल तर ही जी आपण आतापर्यंत जी प्रोसिजर केली ही तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी झटपट चिंचवणी बनवू शकता. चिंचवणी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर एक स्टीलचा आपल्याला गंज ठेवायचा आहे आणि त्यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं. आणि चिंचवणी बनवायला इथे स्टीलचा जाडबुडाचाच गंज वापरायचा. त्यानंतर मी त्यामध्ये 2 ते 2.5 कप परत पाणी टाकलं आहे. गॅसची फ्लेम हाय करून त्यावर हे मिक्स करतच उकळी काढून घ्यायचे आणि कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करायचं आहे. नाहीतर जे आपण त्यामध्ये तांदळाचं मिश्रण टाकलेलं आहे त्याने चिंचवणी खाली लागून जाईल. इथे चिंचवणीला छान उकळी पण आलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार इथे गूळ टाकूया आणि मी इथे गूळ 1.5 कप घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर खोबऱ्याचे काप टाकले आहे आणि चारोळी टाकली आहे. हे सर्व साहित्य मिक्स करायचे आणि जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करतच शिजवायचं आहे.
आणि चिंचवणीमध्ये वाळा आणखी चारोळी वापरलेली आहे, ती तुम्ही स्किप नका करू. ती चिंचवणीमध्ये आवर्जून टाका. आणि वाळा टाकल्याने चिंचवणीला एक छान टेस्ट येते आणि सुगंधही खूप छान येतो. आता ही चिंचवणी आपल्याला लो फ्लेमवर 15 ते 20 मिनटं छान शिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर गॅस बंद करून पूर्ण आपल्याला ही गार करून घ्यायची आहे. आणि ही चिंचवणी ज्या दिवशी आपण तयार करतो त्या दिवशीपेक्षाही दुसऱ्या दिवशी या चिंचवणीची टेस्ट खूप छान लागते. आता इथे आपली चिंचवणी पण छान तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि चिंचवणी गार करून सर्व करूया.